मित्रांनो, आज मी तुम्हाला चांदण्या कवीतील पापलेट व बोंबील मावरं कसे पकडतात व त्यामागील आमच्या कोळी लोकांची मेहनत तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नमस्कार, मी आहे प्रसाद मेहर. रात्री 2:30 वाजता अर्नाळा किल्ल्यातील जगू सम्राट बोटीतून सुरू झालेला प्रवास. आमच्या अर्नाळा किनाऱ्यापासून जवळजवळ 10 ते 12 वाव लांब हा 2 तासाचा प्रवास बोटीत हेलकावे घेत कसा निघून गेला समजलंच नाही. जिथे डोळी बांधणार आहेत तिथे पोहोचताच डोळी बांधायची लगबग सुरू झाली. जोरदार पाऊस आणि वाराही तितकाच जोरात. आम्ही एकूण 11 डोळी बांधून घेतल्या. 5 बोंबील व 6 पापलेट मावऱ्यासाठी. पापलेट मावऱ्याच्या डोळ्यांना मोठे तुंबे बांधतात, डोळ वर राहावं म्हणून, कारण पापलेट मावरं हे समुद्रात वरच्या बाजूनेच असते. बोंबील मावऱ्यासाठी डोळ समुद्राच्या खालच्या बाजूला बांधतात. त्या डोळींना खालच्या बाजूला साखळदंड बांधलेले असते, जेणेकरून ती डोळ समुद्रात जमिनीला किंवा चिखलाला लागूनच राहावं म्हणून, कारण बोंबील मावरं समुद्रात खालच्या बाजूने असते. डोळी बांधताना थोडासा वेळही झाला आणि त्रासही. 1-2 डोळींची सुरती खळलेली. आता हे सविस्तर सांगायला गेलो तर व्हिडिओ भरपूर मोठा होऊन जाईल. सर्व डोळी बांधून झाल्यानंतर बसलो बोटीतील जेवण खायला. पावसाळ्यात लहान बोटी हेलकावे जास्त घेत असल्यामुळे बोटीत जेवण बनवत नाही, ते घरूनच घेऊन येतात. अर्धा ते पाऊण तास आराम केल्यानंतर डोळी खेचायला सुरुवात केली. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हा कोळी लोकांची डोळी खेचतानाची मेहनत व आमच्या डोळीला किती मावरं मिळते ते तुम्हाला मी दाखवणार आहे, तर लगेच फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.